नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना आपण शब्दतरंग प्रकाशनचे प्रश्नपत्रिका म्हणजेच सराव संच 4 जे 2024 या वर्षातील आहे त्या प्रश्नपत्रिकेतील गणित या विषयातील 20 प्रश्नांची स्पष्टीकरणासह माहिती पाहणार आहोत। चला तर पाहूयात। प्रश्न क्रमांक 41 पहा काय प्रश्न आहे। 8,08,088 या संख्येला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल। काय दिलेलं आहे? 8,00,000,88 ही संख्या कशात लिहायची? आपल्याला अंकात लिहायची आहे। तर पहा 8 लाख कॉमा सिस्टीम आपण वापरतो। 8 लाख कॉमा 8,000 8,000 म्हणजे कसं लिहिणार? 0 8 हजार आणि 88 तीन अंक असणार आहे शतक स्थानी 0 8 आणि 8। मग अशा प्रकारचा पर्याय कुठं आहे ते पाहूयात आपण। तर आपल्याला असा पर्याय दिसतो आहे पर्याय क्रमांक बी, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी। यानंतर पाहूया 42वे उदाहरण। काय आहे पहा? 6 कंसात 24 अधिक 4 गुणिले 12 कंस बंद भागिले 3 गुणिले 3 गुणिले 3 कंस बंद वजा कंसात 225 भागिले 15 कंस बंद भागिले 15 चे मूल्य म्हणजे त्याची किंमत काढायची, ते सोडवायचं आहे। पहा हे उदाहरण मी या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे जशास तसं। तर आपण हे वेगवेगळे कंस आहेत, म्हणजे जास्त वेळ लावण्यापेक्षा वेगवेगळे कंस असल्याने आपण एकाच वेळी हे सर्व कंस सोडवू शकतो। हा पण कंस सोडवायचा, हा पण कंस सोडवायचा आणि हा पण कंस सोडवायचा एकाच स्टेप्समध्ये, म्हणजे लवकर होत आहे। नाहीतर मग आपल्याला जास्त वेळ सोडवावा लागणार आहे, मग जास्त स्टेप्स वाढतील, वेळ जाईल। मग पहा 6 गुणिले कंसात हे सोडवूयात। याचा या कंसाला सोडवत असताना आपल्याला अगोदर गुणाकार ही क्रिया करावी लागेल। मग 12 चोक लक्षात घ्या, 12 ने 4 ला गुणलं तर 12 चोक 48 हे 48 आणि त्यामध्ये किती मिळवावे लागतील? 24। तर काय होणार आहे? 12 आणि हे 2 72 बरोबर गुणिले 72 हा कंस सोडवला। भागिले ला भागिले चिन्ह, आता हे सोडवूयात। काय होणार आहे? 3 त्रिक 9 9 त्रिक 27 हे 27 ला 27। आता हा वजाला वजा चिन्ह देऊयात। त्यानंतर 15 ने भागायचं आहे, 15 1 15 मग इथं काय आहे? 22 आहे। 22 मधून 15 गेले तर 7 75 झाले। 15च्या पाड्यामध्ये 75 5 नंबरला आहे, 15 5 75 आणि हे बाहेरचं भागिले 15 आलं लक्षात। आता आपल्याला काय करावं लागेल? हे सोडवताना सुरुवातीला कोणती क्रिया? डावीकडून भागाकार गुणाकार जे अगोदर आले असेल ती, मग हे अगोदर गुणाकार 6 दुने 12 ला 2 हातचा आला 1 6 7 42 आणि 1 43 भागिले 27 वजा 15 भागिले 15। आता पाहूयात 27 ना आपण भाग घालूयात तर काय येईल? 27 1 27 मग किती उरले? बघा तुमच्या लक्षात येते हे 432 आहे बरोबर, त्याला आपण 27 न भाग घालतो। 27 1 27 उरले किती? तर 13 मधून 7 गेले 6 आणि इथं मात्र 1 वरून कोणाचा नंबर? 2चा 162। मग 27च्या पाड्यामध्ये आपल्याला 162 पाहावं लागेल। 7च्या पाड्यात जर विचार करत गेलो तर आपण तुमच्या लक्षात येईल की 7 7 49 7 8 56 7 9 63 आहे की नाही, 7 10 70। मग आपल्याला 27चा पाडा पाहिजे, मग एकक स्थानी 7 आहे तर 2 कधी येईल? 7च्या पाड्यात बघा जर आपण 27 गुणिले 6 केलं तर पहा 6 7 42 7 4 6 दुने 12 आणि 4
16 म्हणजे 27 आहे 162 म्हणजे इथं आलं 6 बरोबर 6 नंबरला. मग आपल्याला काय करावं लागेल इथं 6 म्हणजे काय आलं 16 पुढं वजा 15 भागिले 15. आता कोणती क्रिया करावी लागेल भागाकाराची क्रिया करावी लागेल. मग हे 16ला 16 तसंच 15नं 15ला भागलं तर वजाला वजा चिन्ह 15 1 15 आणि इथं जर आपण भागलं म्हणजे वजाबाकी केली तर 16मधून 1 कमी केले तर 15 राहील. मग असं 15 आपल्या पर्यायामध्ये कुठं आहे का तर आपल्याला पाहावं लागेल पर्याय क्रमांक सी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया 43वे उदाहरण. काय पहा एका पेटीमध्ये 5.25 डझन सफरचंद अशा 2 शेकडा पेट्या बांधल्या या शब्दाचा अर्थ मी सतत सांगत आलेलो आहे भरलेल्या आहेत. जर एका पेटीत 3 सफरचंद कमी भरली तर तितकीच सफरचंद भरायला किती पेट्या लागतील. आता पहा एका पेटीमध्ये 5.25 डझन आता म्हणजे पहा 5.25 डझन म्हणजे किती होणार आहेत मला सांगा. एका डझनामध्ये 12 मग 5 डझनाचे 12 पंचे 60 आणि पाव डझनाचे 3 मग किती झाले 63 सफरचंद. 5.25 डझन म्हणजे किती 63 सफरचंद. किती एका पेटीमध्ये बघा एका पेटीमध्ये 5.25 डझन सफरचंद अशा 2 शेकडा पेट्या बांधल्या म्हणजे एकूण सफरचंद आपल्याला काढावे लागतील. एकूण सफरचंद तर एका पेटीत किती आहेत 63 गुणिले किती पेट्या आहेत 2 शेकडा. 2 शेकडा म्हणजे 200 आलं लक्षात. आता यांचा गुणाकार केला काय नाही केला काय करायचं असेल तर करूया. 0ला 0 बे 6 आणि बे 6 12 म्हणजे एकूण सफरचंद किती होते 12,600. आता काय केलेलं आहे जर एका पेटीत 3 सफरचंद कमी भरले कमी आधी किती होते 63 आता किती भरायचे 3 कमी म्हणजे 3 ने कमी म्हणजे 60 सफरचंद आता आपल्याला एका पेटीत ठेवायचे आहेत. आलं लक्षात. तर आपल्याला विचारलं किती पेट्या लागतील एकूण सफरचंद किती आहेत बघा. आता आपल्याला पेट्या किती तयार होतील आपल्या ते काढण्यासाठी एकूण सफरचंदाची संख्या आहे 12,600. त्याला कितीनं भागावं लागेल 60नं भागावं लागेल. 1 0 1 0 6 1 6 6 दुने 12 6 1 6 आणि 6 0 0 210 पेट्या लागतील. मग असं 210 कुठं आहे पेट्या तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. उत्तर आलं पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 44वे उदाहरण. काय उदाहरण 4 आंब्याची किंमत 2 डझन संत्र्याच्या किमती इतकी आहे. याच्यावरून एक लक्षात घेता येईल आपल्याला की 4 आंब्यांची किंमत ही किती 2 डझन संत्र्या इतकी. 2 डझन संत्री म्हणजे काय 1 डझन मध्ये 12 म्हणजे 2 डझन म्हणजे 24 संत्र्यांच्या किमती इतकी आहे. म्हणजे संत्र्यांची जेवढी किंमत आहे 24 तेवढी किती 4 आंब्याची किंमत आहे. हे वाक्य समजलं. या पहिल्या वाक्याचा 4 आंब्याची किंमत 2 डझन संत्र्याच्या किमती इतकी आहे. 2 डझन म्हणजे 24 म्हणजे 24 संत्र्याची किंमत जेवढी आहे तेवढी 4 आंब्याची किंमत आहे. जर एका संत्र्याची किंमत 8.5 रुपये असेल म्हणजे बघा एक संत्रीची पण किंमत आपल्याला दिलेली आहे. एक संत्रीची किंमत किती दिलेली आहे 8.5 रुपये. मग यावरून आपल्याला काय करावं लागेल अगोदर तुमच्या लक्षात येत आहे तर आपल्याला अगोदर 24 संत्र्यांची किंमत काढावी लागेल. म्हणजे 2 डझन संत्र्याची किंमत काढावी लागेल. लक्षात येत आहे. मग आपण काढूया. म्हणून 2 डझन म्हणजे 24 संत्र्यांची किंमत किती येईल तर आपल्याला 24नं गुणावं लागेल. 8.5 गुणिले 24 तर 24चा पाढा येतो आपल्याला 24 पाचा 120
20, हातच्याले 12, 24 8 192, किती 192, आणि हातचे किती होते 24 5 120 म्हणजे 12 हातचे होते बरोबर. मग हे 4, 10ला 0, हातचा आला 1 2, काय आलं 204, पण दशांशच्या पुढं एक अंक आहे म्हणून 204.0 म्हणजे 204 रुपये. हे किती संत्र्याची किंमत आलेली आहे बाळांनो 24, म्हणजेच 4 आंब्याची किंमत आहे ही. 24 संत्र्याची किंमत म्हणजेच, म्हणून 4 आंब्यांची किंमत सुद्धा किती आली 4 आंब्यांची किंमत सुद्धा आपल्याला 204 रुपये आहे हे समजलं. आता यावरून आपण काय करणार अगोदर, तर एक आंब्याची किंमत काढणार. म्हणून एक आंब्याची किंमत कशी काढणार, तर ह्या 204ला 4 न भागणार, म्हणजे 4 पंचे 20 आणि 4 एक 4, 51 रुपये एका आंब्याची किंमत आली. मग आपल्याला विचारलंय काय उदाहरणामध्ये, तरच्या पुढे बघा, तर 4.5 डझन संत्री, 4.5 डझन संत्री व 10 आंबे यांची एकत्रित किंमत किती. आता पहा 4.5 डझन म्हणजे किती 4.5 डझन, बघा 4.5 डझन आपल्याला ह्या वस्तूवरून काढता येईल किंवा डझनावरून पण काढता येईल. मग 4.5 डझन याचा अर्थ एका डझनामध्ये 12, 4.5 डझनामध्ये किती होणार 12 चोक 48 आणि वरचे 6, 48 आणि 6 54, बरोबर 54 वस्तू. आणि मग एका आपल्याला विचारलेला एकाची किंमत माहीत आहे, एका संत्रीची किंमत काय आहे 8.5 म्हणजे 8.5 रुपये. मग यांचा गुणाकार करूयात. यांचा गुणाकार बघा 54 गुणिले 8.5, 5 चोक 20, 2 हातचे 5 5 25 आणि 2 27, शून्य देऊयात 8 चोक 32ला 2 हातचे आले 3, 8 45 आणि 3 43, हे 0 9 5 आणि 4, दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक आहे म्हणून 1, म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही गुणाकार तर 459 आलेला आहे, म्हणजे 459 रुपये 4.5 डझन संत्र्याची किंमत. आता आपल्याला आणखी काय विचारलेलं आहे 4.5 डझन संत्री व 10 आंबे, एक आंब्याची किंमत काढली आपण इथं. एक आंब्याची किंमत किती आहे 51 रुपये. आता मला सांगा 10 आंब्याची किंमत काय येईल, 10 आंबे किंमत काय येईल त्याची, तर 51 गुणिले 10 बरोबर 510 रुपये. आणि आपल्याला एकूण किंमत विचारली, एकूण म्हटल्यानंतर ह्यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. तर 9 हे 5 आणि 1 6 आणि 5 आणि 4 9, 969 रुपये किंमत येईल. मग असा कुठं आहे 969, पर्यायामध्ये जर आपण पाहत राहिलो तर तुमच्या लक्षात येईल पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. थोडंसं समजून आणखी विविध पद्धतीने उदाहरण सोडवता येत आहे, परंतु मी समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर पाहूया 45 उदाहरण. काय दिलेलं आहे 2 5 10 या तिन्ही संख्यांनी भागल्यावर बाकी उरत नाही अशी लहानात लहान 5 अंकी संख्या मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात अशी दाखवण्यात येईल. हे पहा आपल्याला संख्या काय दिलेल्या आहेत 2 5 आणि 10 या तिन्ही संख्यांनी भागल्यावर बाकी काहीच उरत नाही, म्हणजे यांचा अगोदर लसावी काढूयात. लसावी काय येईल यांचा, सगळ्यांच्या पाड्यात असणारी संख्या. हे पहा तोंडी सांगतो मी आता सर्व, 2च्या पण पाड्यात आहे, 5च्या पण आहे आणि 10च्या पण आहे. अशी संख्या काय आहे तर 10च आहे, म्हणजे लसावी काय आला 10. 2च्या पाड्यात पण आहे, 5च्या आणि 10च्या तर आहेच, लसावी 10. मग या 10 भाग जाणारी लहानात लहान 5 अंकी संख्या आपल्याला माहित आहे. लहानात लहान
5 अंकी संख्या कोणती वेळानो? लहानात लहान 5 अंकी संख्या सगळ्याला पाठ आहे. आता कोणती आहे? तर 1 नाही 10,000 ही संख्या आहे. काय आहे? 10,000. मग आता 10,000ला 10 भाग जातो की नाही, म्हणजे हीच लहानात लहान संख्या आहे ना, म्हणजे 10,000 ही संख्या आली. आता 10,000ची आपल्याला गुणाकाराच्या रूपात मांडायची, मूळ अवयवांच्या मूळ संख्येचा गुणाकार म्हणून असे दाखवण्यात येईल. मग आता 10,000 या संख्येचे आपण काय करूयात? मूळावयव पाडूयात. तर पहा, बघूयात. याला 2 न भाग जातो अगोदर. 2 पंचे 10 हे 3 शून्य तसेच. त्यानंतर आणखी 2 न जातो. 2 दोन्ही 4, 2 पंचे 10 हे 2 शून्य तसेच. आणखी 2 न जातो. 2 एक 2, 2 दोन्ही 4, 2 पंचे 10 हे 0 1 तसंच. त्याला आणखी 2 न जातो. 2 6 12, 2 दोन्ही 4, 1 उरलं 2 पंचे 10. आता मात्र जाणार नाही 2 ने, 5 न जातो. 5 एक 5 लहान आहे नाही, 5 एक 5 उरले 1 झाले 12. 5 दोन्ही 10, 1 2 उरले, 5 5 25. आता आणखी 5 न भाग जातो. 5 दोन्ही 10, 2 उरले 25, 5 5 25. पुन्हा 5 न जातो. 5 5 25 आणि पुन्हा 5 न जातो. 5 एक 5. मग ही 10,000 ही संख्या आपल्याला गुणाकाराच्या रूपात मांडायची म्हणल्यावर 1 2 3 4 वेळा 2 आलेला आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 4 वेळा. आणि 5 सुद्धा 1 2 3 4 वेळा. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असं कुठं आहे पहा बरं. 4 वेळा 2 आणि 4 वेळा 5. तर पाहूयात. 1 2 3 4 5 वेळा हे कटलं. 1 2 3 4 वेळा 2 आहे आणि 1 2 3 4 4 वेळा 5 आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 46वे उदाहरण. ए बी आणि सी या भांड्यात अनुक्रमे 204 लिटर 306 लिटर आणि 510 लिटर दूध आहे. तीनही भांड्यातील दूध सारख्या वेळा मापता येईल अशा मोठ्यात मोठ्या डब्याची धारकता किती असेल? तुम्हाला माहित आहे मोठ्यात मोठ्या असं म्हटलं की काय काढतो आपण? मसावी. चला तर काढूयात मग मसावी. कोणत्या संख्याचा काढावा लागेल? 204, 306 आणि 510. या सर्व संख्यांना कोणत्या संख्येनं भाग जातो हे अगोदर पाहूयात. तर कोणत्या जातो? 2 ने. 2 एक 2 0, 2 दोन्ही 4, 2 एक 2 1 उरलं 2 पंचे 10, 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4 1 उरलं 2 पंचे 10, 1 उरलं 2 पंचे 10. आता आपण पाहूयात या सर्व संख्याला कोणत्या संख्येनं भाग जातो. तर 2 आणि 1 3, 5 आणि 3 8 आणि 1 9, 5 आणि 5 10 2 12 म्हणजे 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9, 1 उरलं 3 चौक 12, 3 5 15, 3 1 3, 3 8 24, 1 उरलं 3 5 15. आता आपण पाहूयात या सगळ्याला कोणत्या संख्येनं भाग जातो. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ह्या सर्व संख्या 17च्या पाड्यात आहेत. म्हणजे 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51 आणि 17 5 85. आता मग इथं आता या मूळ संख्येला त्याला भाग जाईल का? नाही. आपल्याला फक्त मसावीच काढायचं आहे. मोठ्यात मोठं माप आहे की नाही. मग इथं काय येईल? 2 गुणिले 3 गुणिले 17. तर आता आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल. 3 दोन्ही 6 गुणिले 17. मग 17च्या पाड्यात 17 5 85, 17 6 102, 102 लिटर. असं मग आपल्याला कुठं 102 लिटर पाहायला मिळतं आहे पर्यायामध्ये. तर तुमच्या लगेच लक्षात येईल की पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया पुढील उदाहरण. कंसात 0.7 भागिले 0.007 वजा 0.007 भागिले 0.07 कंस बंद भागिले 0.09चे मूल्य आहे, किंमत आहे.
हे उदाहरण मी इथं लिहून घेतलेलं आहे. आता पाहूयात. दशांश चिन्हाच्या वर उजवीकडे किती अंक आहे? 1 आणि खाली किती आहेत? 3. म्हणजे वर किती कमी आहेत? 2. मग 2 शून्य द्यायचे म्हणजे वर काय झालं? 700. याच्यावर 2 शून्य दिले. छेदस्थानी नुसतं 7, वजाला वजा. इथं अंशस्थानी दशांश चिन्हाच्या वर 3 अंक आहेत आणि छेदस्थानी मात्र दशांश चिन्हाच्या पुढं 2च अंक आहेत. मग कुठं कमी आहेत? खाली. मग खाली 1 शून्य द्यायचं म्हणजे काय होणार? वर 7 आणि छेदस्थानी मात्र 70. हे लक्षात घ्या. भागिले हे पुढं आहे तसं आपण लिहू शकतो. 0.009. आता हे सोडूयात. तर यांचा छेद समान असायला हवा आहे का? नाही तरी घाबरायचं नाही. 70 करूयात. दोघांचा छेद 70. मग 7च्या पाड्यात 10 नंबरला आहे आणि 70च्या पाड्यात तर काय आहे? 1 नंबरलाच आहे. मग गुणायची गरज नाही. यानं जर गुणलं 700ला तर काय होणार आहे? इथं 7000 वजा यानं 1 7च फक्त आणि हे भागिले 0. हे तुम्ही ह्याच्यात सुद्धा अपूर्णांकात सुद्धा लिहू शकतात. अपूर्णांकात लिहिताना कसं लिहिणार? दशांश इथं ह्याच्यात 1 आहे. मग 9/100. हे लक्षात आलं का? बघा. आता त्यानंतर आपण पुढं सोडूयात. हे काय येणार आहे? 7 कमी 7000ला म्हणजे 6993/70. बरोबर. आता इथं भागिले आहे. लक्षात आली का? ही वजाबाकी केली आपण. 6993 भागिले 70 म्हणजे छेद 70. हे गुणिले 100/9. आता 9 भाग जाईल इकडं. हे 0 कटवतो अगोदर. हे 0 कटवलं. 9ने भाग घालूयात. 9 7 63. 7 नंबरला आहे. 9 7 63. उरले आणखी 6. 9 7 63. उरले आणखी 6. 9 7 63. बरोबर. हे 9 9 1 9 आणि इथं खाली आहे 7 आणि वर गुणिले 10. खाली तर छेद 1 आहे. 7 न भाग घालूयात आता. तर पहा काय भाग जाईल? 7 1 7. 7 1 7. 7 1 7. 7 1 7. 111 गुणिले 10 म्हणजे काय होणार आहे? 1 शून्य येणार आहे त्याच्यावर 111वर. म्हणजे काय आलं? 1110. मग असं आपल्याला उत्तर कुठं दिसतंय का पर्यायामध्ये? बघू. काय आलंय उत्तर माहिती आहे? 1110 असं उत्तर आलेलं आहे. तर पर्यायामध्ये आहे का बघूयात. तर निश्चितपणे आपल्याला पर्यायामध्ये दिसत आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये 1110 म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया 48वा प्रश्न काय? 11 + 51/10 + 51/100 + 111/1000 चे दशमान सममूल्य आहे. म्हणजे याचं उत्तर आपल्याला दशमानात काढायचं आहे. तर हे सगळं दशमानात करून घेऊया. उभी मांडणीच डायरेक्ट करूयात आपण. 11 दशमानात कसं लिहू? दशांश चिन्ह वापरून 11.0. काय अडचण? आता हे 1/10 कसं लिहू? तर 0.1. हे 1/100 हे कसं लिहिणार? 0.01. इथं कमी आहे अंक म्हणून वर 0 देऊयात. आणि 111 कसं लिहिणार? 111/1000 3 आहेत. 3 दशांश सरकवणार म्हणजे 0.111. इथं 0, इथं पण 0, इथं पण 0. आता यांची सर्वांची आपल्याला काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. एकक स्थानी 0ला 0 म्हणजे एकक म्हणजे एकक नाही. आता इथं तुम्ही जर पाहिलात तर सहस्रांश आहे. पुन्हा शतांश स्थानी 1 आणि 1 2. दशांश स्थानी 1 आणि 1 2. दशांश चिन्हाला दशांश चिन्ह आणि हे 11ला 11. काय आलं? 11.220. मग असं कुठं आहे का बघूयात पर्यायामध्ये. 11. 0 नाही. इथं पहा हे 1 आलेलं आहे. लक्षात आलं? तर इथं 0 0 0 आणि हे 1 आहे म्हणजे 11.221. मग असं कुठं आहे 11.221? आपण जर पर्याय पाहायला गेलो तर आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये दिसत आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. 49वा प्रश्न पाहता. एका व्यक्तीने 160 किमी दूर असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी कार भाड्याने घेतली.
पहिल्या 1 किलोमीटर करता 35 रुपये भाडे आहे आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटर करता 20 रुपये भाडे आहे, तर त्याला भाडे द्यावे लागणारे एकूण भाडे होईल. आता पहा इथं कंडिशन, त्यानं किती अंतर प्रवास केलेला आहे, अंतर 160 किमी आणि कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला, पहिल्या 1 किलोमीटरला 1 किमीसाठी पहिल्या किती भाडे आहे, तर 35 रुपये, हे 35 रुपये भाडं. आणि पुढं मात्र प्रत्येक बघा पहिल्या 1 किमीसाठी 35 भाडे आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला 20, मग राहिले किती, त्यानंतर एकूण 160 किलोमीटर प्रवास होता, त्यातून 1 वजा केला, आपलं किती किलोमीटर राहिला, 159. आणि याच्यासाठी किती भाडे लागेल, प्रत्येकी 20 रुपये म्हणजे गुणिले 20. यांचा जर गुणाकार केला आपण तर काय येणार आहे, शून्याला शून्य, बे 18, हातचाला 1, बे 5 10 आणि 1 11, हातचाला 1, बे 1 बे आणि 1 3, म्हणजे 3180 रुपये पुढच्या 159 किलोमीटरसाठी. आणि पहिल्या 1 किलोमीटरसाठीचे किती, 35 रुपये, म्हणजे टोटल एकूण भाडे किती लागेल, तर पहा हे 3180 अधिक 1 किलोमीटरचे 35 यांची बेरीज करावी लागेल. 5 8 आणि 3 11, चाला 1 2 आणि हे 3215 रुपये भाडं लागेल. आणि असं 3215 आपल्याला कुठं दिसतं आहे, तर पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला दिसतं आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूयात आपण 50वं उदाहरण आणि ते शेवटचं उदाहरण आहे आपल्या या 10 उदाहरणातील. एक रेलगाडी मिरजेहून तर रात्री 10:30 वाजता सुटते, म्हणजे सुटण्याची वेळ दिली आपल्याला, सुटण्याची म्हणजेच निघण्याची, सुटण्याची वेळ काय आहे, रात्री 10:35, 10:35 सुटते आणि सकाळी 8:05 जळगावला पोचते. म्हणजे पोचण्याची पण वेळ दिलेली आहे आपल्याला, पोहोचण्याची वेळ पण दिलेली आहे, किती वाजता पोचते, सकाळी 8:05 पोचते. आणि विचारलंय तर रेलगाडीला मिरजेहून जळगावला पोचण्यासाठी किती वेळ लागला, तर हे आपल्याला घड्याळातील वेळ दिलेली आहे, आपल्याला तासातील वेळ काढायचा आहे. म्हणजे काय करावं लागेल, या दोन्हीच्या मध्ये रात्रीचे 12 वाजतात, हे तर तुमच्या लक्षात येत आहे. हे रात्री 10:35 निघाली आणि 8:05 सकाळी पोचली, म्हणजे 12 येतात. म्हणून काय करणार आपण अगोदर 12 वाजले त्यातून पहिली निघाल्याची वेळ वजा करणार, 10:35. आता इथं वजा करण्यासाठी 12 कडून इकडं 60 मिनिट घेतले, इकडं तास कमी झाला, म्हणजे 60 मधून आपल्याला 35 जर वजा केले तर आलं 25. आणि या ठिकाणी 1 म्हणजे 12 वाजेपर्यंत 1 तास 25 मिनिट झाले, परंतु पोचली का 12 वाजता, नाही. मग पुढे आणखी एवढा वेळ त्यामध्ये मिळवायचा, 1 तास 25 मिनिट, त्यामध्ये पुढचा वेळ 8 तास 5 मिनिट मिळवायचा. यांची बेरीज करूयात, 5 आणि 5 10ला 0, हातचाला 1 2 आणि 1 3 आणि 8 आणि 1 9. मग याला आपण काय म्हणतो, 9 तास 30 मिनिट, 9 तास 30 मिनिटे असा पर्याय कुठं आहे का बघूयात आपण अगोदर. 9 तास 9.5 तास, 10 तास 40 मिनिट, 10.5 तास आणि 11:15 तास. पण 9.5 तास म्हणजे हे 9 तास 30 मिनिटे म्हणजेच काय, 9.5 तास. मग हे असा पर्याय कुठं दिसतोय आपल्याला 9.5 तास, तर पर्याय क्रमांक ए मध्ये दिसतोय, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. अशा पद्धतीने आज आपण आणखी महत्त्वाची 10 उदाहरणे स्पष्टीकरणासह पाहिलेली आहेत. धन्यवाद.